मुंबईच्या भुलेश्वर मंडळाचं काल गणपतीचं आगमन होतं आणि त्या आगमनाच्या वेळी 22 फूटची गणपती बाप्पा कोसळला आणि त्यामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी आहेत. आज जर बघितलं अनेक सार्वजनिक मंडळाचं आगमन सोहळा आहे, मात्र काही जणांनी आगमन हे रद्द केलं आहेत आणि आपण जर बघितलं भायखळामधील 7 रस्त्याचा सार्वजनिक राजा आहेत. 82 वर्ष आहेत. ह्या ठिकाणी देखील जय्यत तयारी अशी गणपती बाप्पाची ह्या ठिकाणी करण्यात येत आहेत मंडळाच्या वतीने. काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? अनेक मंडळ आता साध्या पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन सोहळा करत आहे. आज देखील अनेक मंडळांनी सार्वजनिक जो सोहळा आहे गणपती बाप्पाचा आगमनाचा तो रद्द केला आहे. सर्वप्रथम काल झालेल्या दुर्दैवी घटनेत आगमनाच्या वेळेस जी भुलेश्वरच्या राजाच्या आगमनाच्या वेळेस जी दुर्दैवी घटना घडली आणि जे 2 लोक दगावले, सर्वप्रथम संत गाडगे महाराज चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्या सर्वांच्या दुःखात सहभागी आहे आणि गणराया त्यांच्या आत्म्यास चिरशांती देव ही आम्ही आमच्या मंडळातर्फे प्रार्थना करतोय. येणाऱ्या काळात खरोखरच आपल्या सर्वांनाच ह्या गोष्टीचा थोडा गांभीर्याने विचार करावा लागेल की आपण गणरायाचा उत्सव जो एवढ्या वर्ष जवळजवळ आज 130 वर्ष व्हायला लागली आणि हे स्वरूप बदललेलं आहे थोडंसं आणि नवीन पिढी जी काय करतायत आहे, उत्साह आहे, पण त्याचबरोबर खबरदारी देखील घेतली पाहिजे. आणि मी ह्या घटनेच्या बॅकग्राऊंडवरती मी सरकारला विनंती करीन की जसं तुम्ही दहीहंडीच्या गोविंद यांना विमा ची जी सवलत सुरू केलेली आहे, जी तीच गणेशोत्सवासाठी पण तुम्ही सुरू करा. मंडळाच्या बाबतीत सांगायचं झालं तर हो, आमच्या मंडळाला देखील आम्ही विचार करतो आहे की आगमन जे आहे ते साधेपणातच करावं आणि तसंच सर्व मंडळ जे मुंबईतले आहेत आमच्या मंडळातर्फे आणि मुंबईतल्या सर्व मंडळातर्फे परत एकदा मी ज्या दुःखद घटना जी झालेली आहे त्याच्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करतो आणि मृत आत्म्यांना चिरशांती लाभो हीच गणरायाचरणी प्रार्थना करतो. आपल्या देखील सार्वजनिक गणपती बाप्पाचं आगमन सोहळा आहेत, मग कशा प्रकारे असणार आहे? आपला गणपतीचा जे आपल्या मंडळाचं हे 82वे वर्ष आहे आणि गेली 82 वर्ष हे मंडळ 7 रस्त्यातलं सर्वात जुनं मंडळ, 7 रस्त्यातलं किंबहुना मुंबईतलं विभागाच्या दृष्टीने सर्वात मोठं मंडळ आहे आणि आपला गणपती आगमनाचा सोहळा हा नेहमी पारंपरिकरित्याच करण्यात येतो. आम्ही शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पुरेपूर पालन करतो. तरुणाईचा उत्साह, थोरा मोठ्यांचा मार्गदर्शनाखाली हा उत्सव गेली 82 वर्ष चालू आहे. सो तसंच आम्ही करत राहणार आणि जी झालेली घटना आहे ऑब्व्हियसली त्याच्यासाठी तो अजून थोडासा टोन डाऊन करण्याचा प्रयत्न करू, पण आता जी घटना झाली आहे ती झाली आहे. सर्व काळजी घेऊन आणि नियमांचं पालन करूनच हा आगमन सोहळा पार पाडण्यात येईल. आपण जर बघितलं की महापालिका दरवर्षी सार्वजनिक जे मुंबईचे मंडळ आहेत त्यांची बैठका लावण्यात येते, मात्र ह्यावेळी ज्या बैठका आहेत त्या उशिरा लावल्यात असं देखील मंडळाचं म्हणणं आहे. हो, बरोबर आहे. जशी मंडळाची जबाबदारी तशी शासनाची पण जबाबदारी आहे या सर्व गोष्टींमध्ये. कारण का आज आपण पाहतो की मोठ्या मोठ्या गणेश मूर्त्या चालल्या आहेत. तुम्ही जाऊन त्या रस्त्यांची जर अवस्था पाहाल ना, अक्षरशः ट्रॉलीचं चाक जाईल एवढे खड्डे आहेत त्या रस्त्यात. मग जेव्हा जीव काढून मुलं ओढतात ट्रॉली, तेव्हा तो त्रास कार्यकर्त्यांना पण आहे. तर जशी मंडळाला खबरदारी घ्यायला प्रशासन सांगतंय ना, तसं प्रशासनाने पण थोडी खबरदारी घ्यावी, रस्ते नीट करावे थोडे. कारण का आज सगळ्यात मोठं आव्हान असेल गणेशोत्सव मंडळांना ते रस्त्यातले खड्डे आहेत. कारण का गणपतीच्या मूर्त्या भव्य आहेत बरोबर आहे, पण त्या आणण्याचं पण आम्हाला पूर्ण चॅलेंज येतं. कारण का खड्डे रस्त्यातले, जिथे खड्डे बुजवतात नाही तिथे असे लोखंडी पॅनल टाकले जातात, पण त्या पॅनलच्या उंचीमुळे पण ट्रॉली थोडी वरून स्पीड ब्रेकरसारखं तो काम करतो. तर त्याची पण खबरदारी प्रशासनाने घेतली पाहिजे. मागणी काय असेल आता एक मंडळाचं पदाधिकारी म्हणून? जशी तीच मागणी असेल, जसं प्रशासन सांगतं सर्व गणेशोत्सव मंडळाला की तुम्ही उत्सव जबाबदारीने खबरदारीने साजरा करा, तर माझी प्रशासनाकडे पण तीच मागणी आहे की तुम्ही गणेशोत्सव मंडळाकडे लक्ष द्या, उत्सवाकडे लक्ष द्या, रस्त्यांची सुव्यवस्था करा, नीट खड्डेमुक्त रस्ते करा. ज्या रस्त्यांनी जिथून जास्त गणेशोत्सव मंडळांचं आगमन विसर्जन होतं तिथे जरा लक्ष द्या, त्या खड्ड्यांचे वगैरे हे करा.
आणि तरुणांना पण आव्हान आहे, उत्साह असलाच पाहिजे उत्सवात, पण खबरदारी पण तेवढीच असली पाहिजे. नक्कीच 7 रस्त्याच्या सार्वजनिक मंडळांनी देखील आता शासनाकडे मागणी केली आहे की ज्या मंडळाच्या गणपती बाप्पाचं आगमन मोठ्या प्रमाणात होत आहे किंवा विसर्जन सोहळा पार पडत आहेत त्या रस्त्यांची अवस्था एकदा तरी शासनाने पाहावी आणि ज्या ठिकाणी रस्त्यांवर खड्डे ते तातडीने बुजवावे अशी देखील मागणी आता मंडळाकडून करण्यात येत आहे. कॅमेरामन योगेश गुरुसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.